नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करणार आहोत आणि तो मुद्दा एम-एस नर्सिंग ज्यांनी पण एक्झाम दिलेली होती एम-एस-सी-ई-टी नर्सिंगसाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण या चॅनलवरती तुम्हाला सगळी काही इन्फॉर्मेशन भेटत असते एम-एस-टी-सी-ई-टी बद्दल. आणि या वर्षीपासून आपण सगळे काही इन्फॉर्मेशन सगळ्या कॉलेजेसबद्दल महाराष्ट्रामधल्या नर्सिंग कॉलेजेसबद्दल या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तसंच स्टार्टिंगपासून जी काउन्सिलिंग स्टार्ट होणार आहे, तर शेवटपर्यंत जेव्हापर्यंत तुम्हाला कॉलेज लागत नाही, तेव्हापर्यंत मेडिकल सिम्प्लिफाईड तुमच्यासोबत राहणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. बघा, तर एम-एस-टी-सी-ई-टी एक पोर्टलवरती एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे तुमच्यासाठी. नोटीस नंबर 7 एम-एच नर्सिंग सी-ई-टी ऑब्जेक्शन ट्रॅकर 20/5/2026 रोजी. आता एक-एक करून आपण नोटीसमध्ये काय दिलेलं आहे ते बघून घेऊया. तर सगळ्यात अगोदर आपण बघितलं तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे हे यांनी नोटीस नंबर 7 किती तारखेला दिलेली आहे? 20/5/2026 रोजी. तर यामध्ये काय दिलेलं आहे? एम-एस नर्सिंग सी-ई-टी ऑब्जेक्शन ट्रॅकर. आता एक-एक करून बघून घेऊया आपण ऑब्जेक्शन ट्रॅकर काय असतं, ते सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपण हे बघून घेऊया की एम-एच नर्सिंग सी-ई-टी वॉज कंडक्टेड 3 सेशन. किती सेशनमध्ये कंडक्ट करण्यात आलेली होती? 3 सेशनमध्ये कंडक्ट करण्यात आलेली होती. ठीक आहे. तर 6/5/2026 ते 7/5/2026 पर्यंत ही जी एक्झाम होती ती कंडक्ट करण्यात आलेली होती अक्रॉस महाराष्ट्र स्टेट. फर्दर द प्रोसेस ऑफ पब्लिकेशन ऑफ क्वेश्चन पेपर अँड आन्सर की ऑब्जेक्शन रायझिंग ETC विल बी कॅरीड आउट ॲज पर द शेड्यूल गिवन बिलो. म्हणजे 6 तारीखपासून तर 7 तारीखपर्यंत ही महाराष्ट्रामध्ये एक्झाम झाली होती अक्रॉस पूर्ण महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. आता याच्यानंतर त्यांनी ऑब्जेक्शन ट्रॅकर दिलेला आहे. आता ऑब्जेक्शन ट्रॅकर म्हणजे काय असतं नेमकं, तर ते अगोदर बघून घेऊया आपण. तर याच्यामध्ये काय काय असतं माहिती आहे का तुम्हाला? जर तुम्हाला एखाद्या प्रश्नावरती डाऊट असेल आन्सर की मधल्या, तर तुम्ही त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकतात. आता डाऊट असलं याचा अर्थ काय आहे? जर का तो प्रश्न चुकीचा असला किंवा आउट ऑफ सिलेबस असला प्रश्न किंवा त्या प्रश्नाचे सगळेचे सगळे जे हे आहे, काय म्हणतात त्याला, ऑप्शन आहे ते बरोबर आहे किंवा त्याच्यामध्ये ऑप्शनच बरोबर नाही किंवा काही प्रश्नामध्ये असं पण होऊ शकतं की एक प्रश्नाचे 2 उत्तर करेक्ट आहे. तर असं असलं तर तुम्ही काय करू शकता? ऑब्जेक्शन उचलू शकतात त्या प्रश्नावरती, स्पेसिफिक प्रश्नावरती आणि त्याच्यावरती तुम्हाला कुठे ना कुठे बोनस मार्क भेटत असतं. तर ते कसं आहे ते बघून घेऊया. त्याचं शेड्यूल काय आहे? जर का तुम्हाला कोणत्या पण प्रश्नामध्ये डाऊट होत असेल, तर सी सेल काय करत असतं? ऑब्जेक्शन रायझिंग देत असतं त्यांच्या आन्सर कीवरती. तर ऑनलाईन डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर अँड मॉड्यूल आन्सर की इन कॅन्डिडेट लॉगिन. ठीक आहे. म्हणजे डिस्प्ले करणार आहे ते कुठे डिस्प्ले करणार आहे? तर कॅन्डिडेटच्या लॉगिनमध्ये. कॅन्डिडेट लॉगिन कुठं असते? आय होप तुम्हाला माहीत असेल हे सगळी गोष्ट. तर कॅन्डिडेट लॉगिन हे इथून तुम्हाला करावे लागते. तिथं तुम्हाला ऑब्जेक्शन ट्रॅकर म्हणून एक ऑप्शन दिलेलं असतं. तिथून जाऊन तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. आन्सर की पण तुम्ही चेक करू शकता. तर आन्सर कीमध्ये तुम्ही आन्सर की चेक केली, तुम्हाला डाऊट आला तर तुम्ही काय करू शकता? त्याच्यावरती ऑब्जेक्शन उचलू शकता. ऑब्जेक्शन उचलल्यानंतर तुम्हाला ₹1000 पेमेंट करावी लागेल एखाद्या प्रश्नावरती जर का तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तर. आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर ते ऑब्जेक्शन ट्रॅकरवरती तुम्हाला दिसेल की तुमची जे प्रश्नाचं तुम्ही ऑब्जेक्शन उचललेलं आहे तो कुठपर्यंत गेलेला आहे. म्हणजे सी सेलनं ते रिव्ह्यूमध्ये जाईल. रिव्ह्यूमध्ये जाईल म्हणजे तो तुम्ही बरोबर सांगत आहेत का? हे त्याचं आकलन करेल. कोण आकलन करेल? तर सेल स्वतः आकलन करेल. तर याची डेट काय दिलेली आहे त्यांनी? तर 22/5/2026 ते 24/5/2026 पर्यंत याची त्यांनी मुदत दिलेली आहे. ठीक आहे. कॅन्डिडेट आर हिअर बाय दॅट ओन्ली दोज ऑब्जेक्शन फॉर विच सक्सेसफुल ऑनलाईन पेमेंट इज मेड शॅल बी कन्सिडर फॉर रिव्ह्यू. ज्यांची पेमेंट झालेली आहे त्यांचंच हे काय करण्यात येईल की कन्सिडर करण्यात येईल अथवा कन्सिडर करण्यात येणार नाही. त्याच्यानंतर रिप्रेझेंटेशन कंप्लेंट रिगार्डिंग क्वेश्चन पेपर अँड आन्सर रिसीव्ह थ्रू ईमेल ऑर बाय एनी अदर मोड शॅल नॉट बी कन्सिडर्ड. म्हणजे जर का तुम्ही ईमेलद्वारे किंवा पोस्टद्वारे किंवा फोन नंबरद्वारे जर का ते कंप्लेंट रजिस्टर्ड करत आहात, तर ती कंप्लेंट मानली जाणार नाही असं सरळ इथं सांगितलेलं आहे. तर तुम्हाला जर का काही पण डाऊट असेल, काही पण प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. सोबतच तुमच्या पर्सेंटाईल किती आले हे पण मला कळवा, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला कोणतं कॉलेज लागू शकतं. सो थँक सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.